तर चला आज गणपती बाप्पांच्या नैवेद्यासाठी नवीन काहीतरी बनवूयात। तर इथं बघा मी रवा आणि खोबऱ्याचे मोदक बनवले आहेत। तर बघा इथं गणपती बाप्पांसाठी दररोज आपण नवीन नवीन मोदक किंवा नैवेद्य बनवत असतो। तर त्यासाठी इथं मी नवीन काहीतरी घेऊन आले आहे। तर इथं बघा त्यासाठी लागणारं साहित्य आहे की इथं मी 1 वाटी रवा घेतला आहे आणि ह्याच वाटीने मी सगळं प्रमाण मोजून घेतलं आहे आणि त्याच वाटीने म्हणजे तशीच सेम वाटी आहे त्या वाटीने 1 वाटी खोबर किस घेतला आहे आणि हा ओल्या नारळाचा किस आहे। त्यानंतर 1 वाटी पिठी साखर घेतली आहे आणि 1 वाटी फुल मलईचं दूध घेतलं आहे। फुल फॅट दूध आहे म्हणजे दुधावरची साय पण मी त्यामध्येच मिक्स करून घेतली आहे। आणि त्यानंतर इथं बघा मी 1 वाटी म्हणजे 1 चमचाच आहे 1 चमचा वेलची पूड घेतली आहे आणि थोडंसं मी खायचा म्हणजे फूड कलर आहे तो दुधामध्ये मिक्स करून घेतला आणि त्यानंतर थोडीशी म्हणजे मी मिल्क पावडर पण घेतली आहे आणि आपल्याला रवा फ्राय करण्यासाठी इथं मी थोडंसं 1 चमचा तूप पण घेतला आहे। तर रवा भाजून घेण्यासाठी इथं कढई गॅसवर ठेवली आहे आणि त्यानंतर त्यामध्ये तूप टाकलं आणि तूप गरम झाल्यानंतर त्यामध्ये मी जो रवा घेतला होता तो रवा टाकला आणि व्यवस्थित असं त्याला भाजून घेतलं आणि एकदम कमी गॅसवर आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे। मंद आचेवर भाजून घेतल्यामुळे रवा कसा मस्त खुलून आणि फुलून पण येतो, त्यामुळे त्याला व्यवस्थित असं भाजून घ्यायचं। आणि काय होते फुल गॅस जर करून भाजलं तर रवा कडक बनतो आणि खाताना पण रवा असा दाताखाली येतो, त्यामुळे ना व्यवस्थित असं याला भाजून घ्यायचं। असं तर हे मोदक सॉफ्टच होणार आहेत कारण यामध्ये आपण ओल्या नारळाचा किस वापरणार आहोत आणि त्यानंतर दूध पण वापरणार आहोत, त्यामुळे इतकं काय म्हणजे कडक असे हे मोदक बनत नाहीत, व्यवस्थित सॉफ्ट आणि चांगले स्मूथ असेच बनतात हे मोदक। आणि त्यामध्ये आपण मलई पण वापरली आणि थोडीशी जे आपल्याला मिल्क पावडर वापरायची त्यामुळे पण एकदम असं मस्त याला टेक्स्चर येतं आणि एकदम सॉफ्ट असे मोदक बनतात। तर नक्की एक वेळेस ट्राय करून बघा आणि खूप साधी आणि सिंपल अशी ही रेसिपी आहे आणि एकदम 10-15 मिनिटातच रेसिपी तयार होते, कारण कसलंच म्हणजे झंझट नाही। आपल्याला साधं सिंपल कुठलीही पारी बनवायची नाही ना, कळ्या पाडायचं टेन्शन नाही। साधं सिंपल जो आपल्या घरामध्ये जो साचा असतो मोदकाचा त्या साच्यामध्ये हे मोदक बनवायचे असतात। तर एकदम साधे आणि सिंपल अशी ही रेसिपी आहे। तर इथं बघा भाजत थोडासा म्हणजे रव्याचा कलर बदलत आलाय। तर इथं तुम्हाला दिसतच असेल थोडासा रवा म्हणजे जो पांढरा होता तो लालसर वाटायला लागलाय। त्यानंतर इथं थोडंसं आणखीन 5 मिनिट मी भाजून घेतलं। तर इथं बघा रव्याचा कलर एकदम असा बदलून गेला आणि लाल कलर आलाय। तर रव्याचा कलर थोडासा असा लालसर वाटत आल्यानंतर मग त्यामध्ये आपल्याला जो खोबर किस आहे तो इथं टाकायचा आणि व्यवस्थित याला पण जो याचा ओलसरपणा आहे तो कमी होईपर्यंत याला भाजत राहायचं आणि परतून घ्यायचं, व्यवस्थित मिक्स करायचं या खोबऱ्याला रव्यामध्ये। तर इथं तुम्ही आपलं जो ड्राय खोबरं असतं ते जरी घेतलं तरी चालतं, पण मी इथं ओल्या नारळाचा किस घेतला आहे कारण मोदक म्हणल्यानंतर तर ओलं नारळच येतं, तर त्यामुळे मी इथं ओलं नारळ घेतले। तुम्ही ड्राय खोबरं जरी घेतलं तरी चालते किंवा जो आपल्याला बाजारामध्ये भेटतो तो डेसिकेटेड कोकोनट असतो तो जरी घेऊन तुम्ही यामध्ये टाकला तर खूप छान मस्त होतो तो पण। जरी ओल्या नारळाचं जरी आपल्याला म्हणजे हे नारळ म्हणजे मी किसून घेतले तर तुम्ही ह्याला थोडंसं मिक्सरमध्ये पण फिरवू शकता। इथं मी मिक्सरमध्ये वगैरे काही फिरवून घेतलं नाही, डायरेक्टच किसून ह्याला म्हणजे बनवायला घेतलं आहे मी। तर इथं बघा त्यानंतर व्यवस्थित असं मिक्स करून याला पण मी एकजीव केला आहे आणि मग आता यानंतर यामध्ये दूध ॲड करायचं आहे आपल्याला। तर इथं दूध मी म्हणजे पूर्ण याच्यामध्ये जी मलई होती दुधामध्ये ती मलई पण मी याच्यामध्येच टाकले आणि दूध टाकले। तर ह्यावेळेस जर म्हणजे रव्यावर डिपेंड असतं, ह्यावेळेस जर घट जर वाटत असेल तुम्हाला तर इथं थोडंसं तुम्ही दूध ॲड करू शकता। तर इथं बघा त्यानंतर मी यामध्ये जो कलर आहे तो कलर पण ॲड करून घेतला आणि याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि एकदम कमी गॅस ठेवायचा, नाहीतर काय होणार हे बॅटर थोडंसं म्हणजे बुडाला चिटकल्यासारखं होतं, त्यामुळे गॅस अजिबात फुल करायचा नाही, कमी गॅसवर हे सगळं आपल्याला मिश्रण बनवून घ्यायचं आहे। तर इथं मी व्यवस्थित 5 मिनिट याला व्यवस्थित मिक्स करून याचा पूर्ण असा म्हणजे कलर मिक्स करून याचा कलर चेंज केला आहे। तर बघा मस्त असं याला कलर आला आहे। तुमच्याकडे केशर असेल तर तुम्ही केशरच्या काड्या दुधामध्ये भिजवून तो कलर यूज करा। इथं मी कलरचाच यूज केला आहे, फूड कलरचा। तर तुम्हाला केशर आवडत असेल तर तुम्ही केशर पण इथं टाकू शकता। त्यानंतर बघा मी व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आणि एकदम मोकळं असं आपलं मिश्रण तयार झालं आहे आणि जो कलर मी यामध्ये ॲड केला होता तो कलर पण पूर्ण मिश्रणाला व्यवस्थित असा लागला आहे। तर इथं बघा हे झाल्यानंतर यामध्ये आपल्याला मिल्क पावडर पण ॲड करायची आहे। तर मिल्क पावडर एकदम ऑप्शनल आहे, तुमच्याकडे असेल तर तुम्ही टाकू शकता, नाही तर तुम्ही नाही टाकलं तरी चालतं। यामध्ये आता फक्त साखर ॲड करून जरी तुम्ही याचे मोदक बनवले तरी पण खूप टेस्टी आणि छान होतात। तर माझ्याकडे होती मिल्क पावडर म्हणून मी इथं टाकलं आहे
तर इथं बघा मिल्क पावडर टाकल्यानंतर लगेचच आपल्याला यामध्ये पिठी साखर पण टाकून घ्यायची आहे। पिठी साखरेच्या ऐवजी तुम्ही गुळाचा पण वापर केला तर खूप छान असे मोदक होतात। तर तुमच्याकडे गुळ असेल तर तुम्ही 1 वाटी गुळ पण टाकू शकता यामध्ये साखर स्किप करून, कारण गुळामुळे कलर पण टाकायची गरज होत नाही, कारण गुळाचा ऑलरेडी कलर असतो तो पूर्ण मिश्रणाला लागलेला असतो, त्यामुळे पण मोदक एकदम सुरेख असे दिसतात। तर इथं बघा त्यानंतर मी यामध्ये साखर टाकली आणि साखर टाकल्यानंतर व्यवस्थित असं एकजीव करून घेतलं। हे मिश्रण साखरेमुळे खूप छान होतं आणि याला थोडंसं पाणी सुटल्यासारखं पण होतं, तर काही घाबरायचं कारण नाही, पाणी सुटलं तरी पण हे बॅटर नंतर घट्टच बनतं। तर इथं बघा व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि मग यामध्ये आता आपल्याला वेलची पावडर टाकायची आहे। असेल तर टाका, नसेल नाही टाकलं तरी चालतं। तर इथं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि थोडंसं पाणी सुटल्यासारखं होतं बॅटरला, त्यानंतर आपोआपच हे घट्ट होऊन जातं बॅटर। तर इथं बघा व्यवस्थित असं मिक्स करून घेतल्यानंतर जे मिश्रण आहे ते घट्ट असं व्हायला सुरू झालं होतं, तर मग इथं समजून जायचं की आपलं म्हणजे मोदकाचं जे मिश्रण आहे ते तयार झालं आहे। तर यामध्ये आता वेलची पूड टाकायची आहे आपल्याला आणि याचा गोळा होतो का ते बघायचं। तर थोडंसं हाताने घेऊन इथं मी तुम्हाला दाखवते, याचा व्यवस्थित असा गोळा बनत होता, म्हणजे आपलं बॅटर तयार झालं आहे व्यवस्थित असं मोदकासाठी आणि हाताला पण थोडंसुद्धा म्हणजे चिकटलं नाही। खूप छान असं हे मिश्रण तयार झालं आहे। तर इथं आता त्यानंतर आपल्याला जी वेलची पूड आहे तर ती वेलची पूड यामध्ये ॲड करायची आहे आणि गूळ जर तुम्ही यामध्ये ॲड केलं तर त्यामध्ये आपल्याला थोडंसं जायफळ पण टाकायचं, त्यामुळे जे मिश्रण आहे किंवा मोदक आहेत त्याला मस्त अशी चव येते। तर त्यासाठी तुम्ही यामध्ये जायफळ ॲड करून घ्या आणि इथं बघा त्यानंतर मी गरम गरम बॅटर जे आहे ते एका प्लेटामध्ये काढून घेतलं आणि थोडंसं म्हणजे आपल्याला हात लावा यावं असं याला कोमट होऊ दिलं आणि मग माझ्याकडे जो मोदकाचा साचा होता तो साचा घेऊन मी त्यामध्ये हे मिश्रण भरून घेतलं। तुमच्याकडे जर ड्रायफ्रूट्स असतील तर तुम्ही यावेळेला यामध्ये ड्रायफ्रूट्स पण मिक्स करून घेऊ शकता। तर बघा इथं माझ्याकडे जो साचा आहे त्यामध्ये मी हे बॅटर भरून घेत आहे। तर प्रत्येकाच्या घरी असा मोदकाचा साचा असेलच नाही असं कोणाकडे नसतं, तर इथं मी त्यामध्ये व्यवस्थित असं बॅटर भरून घेत होते हे जे मिश्रण आहे ते, आणि त्याला व्यवस्थित प्रेस करून घ्यायचं, जेणेकरून आपल्याला जे म्हणजे कळ्याचा जो शेप आहे तो बाहेरून दिसला पाहिजे आणि मोदक आकर्षक पण दिसले पाहिजे, यासाठी थोडंसं प्रेस करून घ्यायचं आणि मग त्यानंतर असा हा मोदक बनवून घ्यायचा। तर इथं व्यवस्थित तुम्ही सगळ्या साईडनं बॅटर भरून घ्या, नाही तर ते काय होईल माहिती आहे का, साईडनं ज्या कडा राहिल्या त्या ठिकाणी थोडंसं म्हणजे मोदक चिरल्यासारखा होतो, त्यामुळे त्याला व्यवस्थित असं प्रेस करूनच ह्या मोदकाला म्हणजे भरून घ्या। आणि हे बघा इथं असं म्हणजे हे जो साचा आहे तो बंद केल्यानंतर त्याची जे बॅक साईड आहे किंवा खालची साईड आहे तर त्या साईडनं व्यवस्थित असं हे बॅटर भरून घ्या मध्ये। आणि तुमच्याकडे म्हणजे जर दुसरा जरी छोटा मोदकाचा जो साचा असतो तो जरी असेल तर तुम्ही त्याच्यानं बनवू शकता। आणि ज्यांच्याकडे मोदकाचा साचा नाही अशांनी माझी पहिली रेसिपी बघा, त्यामध्ये मी जो चमचा यूज केला आहे त्या चमच्यानं जरी तुम्ही मोदक हे बनवले तरी चालते, कारण त्या चमच्याने पण मस्त अशा कळ्या पडतात आणि वरच्या साईडनं थोडंसं आपण हातांनी मुळतापणा करायचा आणि मोदक बनवून घ्यायचे, तसे पण होतात मोदक। तर इथं बघा फायनली माझा मोदक पहिला तयार झाला आणि त्याला थोडंसं मी वरच्या साईडनं टोक बनवत होते, तर असा सुबक आणि सुंदर आकर्षक असा मोदक तयार झाला। तर मी या प्रकारे 2 मोदक बनवून घेतले आणि आता तिसरा जो मोदक आहे तो मी म्हणजे थोडंसं वेगळं बनवणार आहे ह्याच साच्यानं, पण थोडासा वेगळा। असं काय होतं प्रत्येक जण असं ओपन साचा करूनच याचे मोदक बनवतात, पण मी आता हा साचा जसा आहे तसाच ठेवायचा आणि त्याला उलटं करून त्यामध्ये बॅटर व्यवस्थित असं भरून घ्यायचं आणि थोडंसं बोटानं प्रेस करून घ्यायचं, जेणेकरून ज्या साच्याच्या ज्या कळ्या आहेत त्या मोदकाला व्यवस्थित अशा दिसतील, म्हणून ह्याला व्यवस्थित असं प्रेस करून हे मिश्रण जे आहे ते पूर्ण भरून घ्यायचं आणि मग त्याला ओपन करायचं। कारण काय होते असं भरलं ना तर त्यामध्ये एकदम असं मस्त बॅटर बसतं आणि मोदक पण एकदम सुरेख असे बनतात। मला ही पद्धत एकदम सोपी वाटली, ओपन करत बसण्याऐवजी डायरेक्ट हे असं जरी केलं तरी पण मोदक खूप छान होतात। त्यानंतर मी बाकीचे सगळे मोदक मी ह्याच प्रकारे बनवून घेतले, कारण मला ते ओपन करून घेण्याचीच पद्धत थोडीशी अवघड वाटली, त्यापेक्षा ही पद्धत एकदम सोपी होती। तर बघा इथं मस्त असा हा मोदक तयार झाला होता। तर पहिल्या 2 मोदकापेक्षा हा मोदक माझा व्यवस्थित असा आणि मस्त आकर्षक असा तयार झाला होता। तर बघा इथं मी बाकीचे पण सगळे मोदक बनवून घेतले, तर मस्त असे मोदक तयार झाले होते। तर कसे वाटले नक्की सांगा। तर इथं बघा फायनली माझे सगळे असे मोदक तयार झाले होते। तर गणपती बाप्पांसाठी असे नवीन नवीन प्रकारचे मोदक बनवा आणि 10 दिवस गणपती बाप्पांना वेगवेगळ्या प्रसाद किंवा नैवेद्य ठेवा। आणि काय होते प्रत्येक वेळेस जर वेगवेगळं बनवलं तर आपल्याला पण छान वाटतं। तर इथं बघा मस्त असे मोदक तयार झाले होते।
तर कशी वाटली ही मोदकची रेसिपी नक्की कमेंट्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या अगोदर जी उकडीच्या मोदकाची रेसिपी टाकली आहे ती पण नक्की जाऊन बघा. आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल पण तुमचे सगळ्यांचे मनापासून धन्यवाद.